नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ITI मशिनिस्ट मराठी यूट्यूब चॅनलवर मी देवदास बडे, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर मशिनिस्ट ITI अहमदनगर आपले सर स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे सेफ्टी. मागील पाठामध्ये आपण मशिनिस्ट ट्रेड इंट्रोडक्शन या भागाविषयी माहिती घेतली होती. आपण त्यामध्ये मशिनिस्ट ट्रेड कसा महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी कुठे मशिनिस्ट ट्रेड पूर्ण केल्यानंतर काय स्कोप तुम्हाला पुढे आहे, शिक्षणासाठी कोणत्या संधी आहेत, तसेच नोकरीच्या किंवा रोजगाराच्या कशा प्रकारच्या संधी आहेत, तुमचा उज्ज्वल भविष्यकाळ कशा प्रकारे तुमचा ह्या मशिनिस्ट ट्रेड केल्यानंतर होऊ शकतो याविषयी माहिती आपण घेतली होती. तर या पाठामध्ये आपण सुरक्षा किंवा सेफ्टी विषयी माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला जेव्हा आपण कोणतेही काम करू तर कोणत्याही कामामध्ये सुरक्षा ही आपल्याला पाळावी लागते. कारण असे एक म्हण आहे की जरा देख के रखो हर कदम, जिंदगी नहीं मिलती हरदम. आपल्याला जर आपलं जीवन चांगलं जगायचं असेल तर नुसता पैसा आणि सगळ्या सुविधा असून नुसतं चालत नाही. तर त्या सर्व वापरताना आपल्याला काही सुरक्षेच्या चाकोरीतून आपल्याला जावं लागतं. सुरक्षा आपल्याला पाळावी लागते. ती जर पाळली नाही तर आपल्या आनंदी जीवनामध्ये कुठंतरी दुःखाचा प्रसंग येऊन आपलं जीवन हे खार झाल्याशिवाय किंवा दुःखी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्याला जर आपलं जीवनाचा आनंद नीट घ्यायचा असेल तर सुरक्षा ही पाळली पाहिजे. तर आपण ITIला ॲडमिशन घेतलं आहे. ITIमध्ये आपण व्यावसायिक शिक्षण घेणार आहोत. पुढं आपण वेगवेगळ्या प्रकारचे भविष्याच्या संधी आपल्याला आहेत. तर त्या संधी आपण मिळवताना आपल्या ह्या जीवनात जगत असताना किंवा वावरत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सुरक्षेचा वापर आपल्याला करावा लागतो. तर सुरक्षेचा वापर जर नाही केला तर काय होतं, आपल्याला सुरक्षाची गरज काय आहे, कशाला पाहिजे सुरक्षितता. तर आपण जसं आपण हे असतो पहा, जसं आपल्याला समजा घरी कंदील असतो, कंदिलाला आपण वरून काच असते. तर हवेने कंदील विझू नये म्हणून काच, त्या दिव्याच्या संरक्षणार्थ त्या ठिकाणी काच लावली आहे. तशा प्रकारे आपलं जीवन जे आहे हे जीवन जर आपल्याला नीट सुखाने समाधानाने जर जगायचं असेल तर आपला सुरक्षारूपी काच आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला वापरावी लागेल. सुरक्षेचा आपला चिलखत त्या ठिकाणी आपल्याला वापरावं लागेल तरच आपण आपलं जे पुढचं भवितव्य चांगलं घडू शकतो. तर मित्रांनो, जर आपण सुरक्षा पाळली नाही तर आपल्या जीवनामध्ये काही अपघाताचे प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. अपघाताविषयी विषय आपण बऱ्याच ऐकला असेल, बऱ्याच तुम्ही पाहिला असेल. वेगवेगळ्या प्रकारचे अपघात असतात. काही अपघात रस्त्यावर होत असतात. बघा, आपण रोज पेपरला वाचतो की मोटरसायकलच्या धडकेत 2 ठार किंवा 2 ट्रकच्या धडकेत एवढं झालं, किंवा बस विहिरीत कोसळली, इतक्या लोकांचा मृत्यू झाला, तेवढे जखमी झाले, किंवा गॅस लिकेज झाला, गॅसचा स्फोट झाला. अशा वेगवेगळ्या प्रकारचे अपघात आपण दैनंदिन जीवनामध्ये न्यूजपेपरमध्ये अनेकदा वाचत असतो, बातम्यामध्ये पाहत असतो, इतरांच्या तोंडून आपण ऐकत असतो. हे जे अपघात आहेत, या अपघातामुळं आपलं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतं. जीवनाचं नुकसान होतं, तसंच आर्थिक नुकसानसुद्धा त्या ठिकाणी होत असतं, सामाजिक नुकसानसुद्धा त्या ठिकाणी होत असतं. म्हणून ह्या अपघातापासून आपल्याला जर वाचायचं असेल तर आपल्याला सुरक्षितता ही पाळली पाहिजे. तर प्रथमतः अपघात म्हणजे काय? व्हॉट इज ॲन ॲक्सिडेंट? An accident is an unplanned event that sometimes has inconvenient or undesirable consequences, other times being inconsequential. तर अशी काही अनियमित घटना घडते, अनपेक्षित आणि अनियमित घटना घडते की त्या घटनेला अपघात असे म्हणतात. आणि त्या अपघातामधून वेगवेगळ्या प्रकारचं आपलं काय होत असतं, नुकसान होत असतं. Nobody deliberately has an accident, they are caused. अपघात हे कोणी स्वतःहून घडवत नसतं, ते अपघात घडत असतात. मोस्ट ॲक्सिडेंट्स आर अवॉइडेबल ऑर कॅन बी प्रिव्हेंटेड. बरेचसे अपघात हे टाळता येण्यासारखे असतात, ते आपल्याला रोखता येऊ शकतात. असे सुद्धा काही अपघात त्या ठिकाणी असतात. काही अपघात असे असतात की ते अनपेक्षित आणि कोणाच्या ध्यानीमध्ये नसताना काही घडतात, अशी काही घटना घडते. पण त्याबाबत जर आपण काही जागरूक असेल तर त्याच्या संबंधित सुरक्षा कशा प्रकारे पाळली पाहिजे याविषयी जर आपण जागरूकता ठेवली तर आपण ह्या अपघातापासून होणारं जे नुकसान आहे ते साहजिकच आपण ते रोखू शकतो, कमी करू शकतो. तर हे आपल्याला आजचा जो टॉपिक शिकायचा आहे सेफ्टी, हा त्याचा मागचा हा उद्देश आहे. गुड क्राफ्ट्समन
having a knowledge of various safety precautions can avoid accidents to himself and to his fellow workers and protect the equipment from any damages. A good craftsman, एखादा चांगला कारगिर कोणाला म्हणायचं? चांगला कारगिर तो असतो की ज्याला सुरक्षा उपायाविषयी नॉलेज असतं आणि तो अपघात रोखण्याविषयी किंवा अपघात रोखून आपलं स्वतःचं तसंच आपल्या इतर सहकारी मित्रांचं संरक्षण करतो, तसंच आपलं जे काही इक्विपमेंट साधनं मशिनरी आहेत त्याचंसुद्धा त्याच्यापासून संरक्षण करतो. तर ज्याला ही सगळ्या गोष्टी येतात त्याला चांगला कारगिर असं म्हणता येईल, अ गुड क्राफ्ट्समन असं म्हणता येईल. तर मित्रांनो, अपघात आपण कशाला म्हणतात ते पाहिलं तर अपघात घडण्याचे काय काय कारणं असतात हे जर आपण पाहिलं तर आपण अपघात टाळण्यासाठी आपल्याला निश्चित मदत होऊ शकते. तर अपघात घडण्याचे काय कारणे असतात ते पहिलं आपण समजून घेऊ. तर कॉजेस ऑफ ॲक्सिडेंट्स आर मेनी. सम ऑफ इम्पॉर्टंट कॉजेस आर लिस्टेड बिलो. अपघाताचे अनेक कारणं आहेत. वेगवेगळे अपघात होतात, अपघात वेगवेगळ्या ठिकाणी होतात, वेगवेगळ्या प्रकारचे अपघात असतात, पण त्या अपघाताचे कारणं जे आहेत ते वेगवेगळे आहेत. आणि त्यापैकी खालील काही कारणं आहेत की जास्त करून जे कारणं आहेत ते खालील प्रकारे आहेत. त्या कारणामुळं ज्या मोस्टली अपघात होत असतात त्यामध्ये आहे पहिला जो कारण आहे ते आहे अनअवेअरनेस ऑफ डेंजर. धोक्याविषयी अनभिज्ञता. धोक्याविषयी अनभिज्ञता. जसं बघा 2-3-4 वर्षापूर्वीची घटना तुम्हाला आठवत असेल. कोकणामधील सावित्री नदीवरील पुलाची दुर्घटना घडली होती. नदीवरचा पूल पडला होता, नदीला पूर चालू होता, रात्रीची वेळ होती आणि त्या ठिकाणी बऱ्याच गाड्या त्या पुलावरून नदीमध्ये पडून वाहून गेल्या. कोणाला ही कल्पनासुद्धा नव्हती की आपण आता कोणत्या धोक्यात जात आहोत. म्हणजे धोक्याविषयी अनभिज्ञता या ठिकाणी एक अपघाताचं कारण त्या ठिकाणी घडलं होतं. त्यानंतर डिसरिगार्ड फॉर सेफ्टी. सुरक्षेविषयी आपण डिसरिगार्ड म्हणजे त्याची अगदी निष्काळजीपणा ठेवणं किंवा त्याच्याविषयी जागरूकता नसणं हे एक त्यामागील कारण आहे. तर आपण सुरक्षेविषयी काळजी केली पाहिजे, सुरक्षेचे नियमाचे आपण पालन केले पाहिजे, तर त्यामुळं सुद्धा अपघात घडू शकतात. त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते निग्लिजन्स. निग्लिजन्स म्हणजे काय? दुर्लक्ष करणे. आपल्याला माहिती आहे की बाबा आपण रस्त्याने चालताना हेल्मेट वापरलं पाहिजे, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो की काय नाही, मला एवढंच अंतर जायचं आहे, त्याने काय होतं लगेच मी लगेच अपघात होणार आहे का, आता 5 मिनिटात मागे येतो आणि आपण हेल्मेट वापरत नाही. आणि नेमकं अशाच वेळेस काय होतं, आपल्याला कोणाचा धक्का लागतो किंवा आपल्याकडून काहीतरी घटना घडते की ज्या ठिकाणी अशी अपघात घडतो आणि त्यावेळेस आपल्याला मग पैशाशिवाय दुसरा आपल्याजवळ उपाय राहत नाही. तर दुर्लक्ष करणं हा एक त्या ठिकाणचं कारण आहे. रस्त्यावर चालताना आपण हेल्मेटचा वापर केला पाहिजे, तसंच कार चालू असताना सीट बेल्टचा वापर केला पाहिजे. पण त्या ठिकाणी सुद्धा बरेच जण काय करतात, त्या ठिकाणी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि अपघात हे घडत असतात. त्यानंतर लॅक ऑफ अंडरस्टँडिंग ऑफ प्रॉपर सेफ्टी प्रोसिजर्स. तर सुरक्षा उपायासंबंधी जे काही त्या ज्ञान आहे ते ज्ञानाची कमतरता असणे हे सुद्धा अपघातामागचं कारण आहे. की जसं मागं हेल्मेटचा नियम निघाला होता, तर हेल्मेट नसेल तर पोलीस पकडतील, दंड पडेल, म्हणून त्यासाठी लोक हेल्मेट ठेवायला लागले. हेल्मेट ठेवतात, गाडीचे हँडल लावलेलं असतं किंवा कुठंतरी लावलं असतं, त्यामुळं काय होतं, गाडी वळवताना किंवा ते करताना त्या ठिकाणी त्याचेमुळं अपघात आणखीन घडू शकतो. तर जी गोष्ट आपल्याला वाचवण्यासाठी तर त्यामुळंच आपण काय होऊ शकतो, आपला प्राण आपल्याला गमवायची वेळसुद्धा येऊ शकते. म्हणून आपला प्रॉपर सेफ्टी प्रिकॉशन कशाप्रकारे पाळल्या पाहिजेत त्याचं आपण योग्य नॉलेज ठेवणं गरजेचं असतं. अनटायडी कंडिशन ऑफ वर्कप्लेस. हे सुद्धा एक अपघाताचं महत्त्वाचं कारण आहे. अनटायडी कंडिशन ऑफ वर्कप्लेस. आपण ज्या ठिकाणी काम करतो ती कामाची जागा ही स्वच्छ नीटनाटकी नसणे, त्या ठिकाणी गबाळेपणा असणे, राडारोडा पडले असणे, त्यामुळे अपघात घडतात. समजा एखाद्या कामाच्या ठिकाणी खूप राडारोडा असेल तर त्या ठिकाणी आपल्या कामाला मन लागत नाही, मनस्थिती ठीक लागत नाही, तर चालताना हे करताना त्या ठिकाणी असलेल्या राडारोडामुळं आपला पाय अडकून त्या ठिकाणी आपण पडू शकतो, अपघात घडू शकतो. इनॲडिक्वेट लाईट अँड व्हेंटिलेशन. काही ठिकाणी प्रकाशाची कमतरता असते. काही ठिकाणी अशी कामाची जागा असतात त्या ठिकाणी प्रकाशाची कमतरता असते, त्यामुळे अंधारामध्ये आपल्याला समोरचे धोके दिसत नाहीत. तसंच काही ठिकाणी व्हेंटिलेशन म्हणजे
पुरेशी खेळती हवा राहत नाही, म्हणून थोडासा कुठं काही गॅस वगैरे लीक झाला तर त्या ठिकाणी गुदमरून मृत्यू येण्याची शक्यता असते, अपघात त्या ठिकाणी होतो. तर त्यामुळं हे सुद्धा एक कारण आहे. इनॲडिक्वेट लाईट अँड व्हेंटिलेशन, जर त्या ठिकाणी पुरेशी लाईट आणि पुरेसा वातावरण जर खेळता हवा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला धोक्याविषयी लगेच माहिती कळेल. काही वेगळा वास वगैरे आपल्याला येत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लगेच त्या ठिकाणी जागरूक राहू शकतो. म्हणून हे सुद्धा एक कारण आहे की आपली कामाची जागा ही प्रकाश विरहित असू नये, प्रकाशाने परिपूर्ण आपली जागा असली पाहिजे. व्हेंटिलेशन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं असलं पाहिजे. त्यानंतर इम्प्रॉपर यूज ऑफ टूल्स, आपण जे काही टूल्स वापरतो, हत्यारं साधनं वापरतो, त्याचा वापर आपण योग्य रीतीने केला पाहिजे. जर आपण ते अयोग्य रीतीने त्याचा वापर केला तर अपघात होतात. उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्याला जर भिंतीवरती खिळा ठोकायचा असेल तर त्यासाठी आपण खिळा ठोकण्यासाठी हातोड्याचा वापर केला पाहिजे. काही जण हातोडा घेण्याऐवजी त्या ठिकाणी दगड घेतात आणि त्या दगडाने त्याला ठोकण्याचा प्रयत्न करतात, तर त्यावेळेस ते खिळ्याच्या आणि दगडाच्या मध्ये त्याचं बोट सापडून काय होतं, अपघात होतो. तर त्या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित हॅमर वापरला तर ते तुमची घटना ते त्या ठिकाणी टाळता येऊ शकते. योग्य साधनं वापरले पाहिजे. आपले साधनं खराब नाहीत, आपले साधनं चुकीचे नाहीत हे पाहिलं पाहिजे. ज्या कामासाठी जे साधन पाहिजे तेच वापरलं पाहिजे. उदाहरणार्थ आपल्याला एखादा स्क्रू टाईट करायचा आहे, त्यासाठी योग्य मापाचा स्क्रूड्रायव्हर वापरला पाहिजे. पण त्याऐवजी काही जण त्याला चमच्याचा वापर करतील किंवा ॲक्सो ब्लेडचा वापर करतील, तर ती पद्धत तुमच्या ठिकाणी चुकीची ठरते. तर योग्य साधनाचा वापर आपण योग्य कामासाठी केला पाहिजे. त्यानंतर अनसेफ कंडिशन, काही ठिकाणी अपघात घडतात त्या ठिकाणी जी वस्तुस्थिती असते, जी कंडिशन असते अनसेफ असते. उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं की समजा आपण एखादी गाडी वापरतो, गाडीला ब्रेक लागत नाही, आपल्याला माहीत आहे ती कंडिशन आहे, अनसेफ कंडिशन आहे की ब्रेक लागत नाही, पण तरी पण आपण काय त्या ठिकाणी चालतो. पण एका दिवस ऐन वेळेस असं काहीतरी मध्ये येतं कोणतरी आणि आपल्याला ब्रेक लावण्याची गरज असते, ब्रेक लागत नाही आणि अपघात तरी होतो. तर असुरक्षित स्थिती असणे हे सुद्धा एक अपघाताचं कारण आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी ती कंडिशन अनसेफ कंडिशन दूर केली पाहिजे. जर एका ठिकाणी ब्रेक खराब असेल, ब्रेक दुरुस्त केला पाहिजे. किंवा एखाद्या रस्त्यावरती काही ऑइल सांडलेलं आहे किंवा काहीतरी असं निसर्गपणा त्या ठिकाणी तयार झालेला आहे, तर त्या ठिकाणी माती टाकून किंवा वाळू टाकून किंवा काहीतरी त्या ठिकाणी स्वच्छता केलं पाहिजे की जेणेकरून त्या ठिकाणी पाईप घसू कोणी पडणार नाही. बऱ्याच जणांना रस्त्याने चालताना काही त्या रस्त्यावर कचरा फेकायचं असते, त्यामध्ये केळाचा साल असू द्या किंवा काही नारळाचं शहाळा असू द्या, तुम्ही टाकलं त्यानंतर त्यावरून एखादा मोटरसायकलवाला किंवा पायी चालणारा माणूस त्यामध्ये पाय गुंतून घसरून पडू शकतो आणि अपघात घडू शकतो. म्हणून अपघात घडण्याचे वेगवेगळे कारण आहेत. आता आपण सेफ्टीमध्ये इट इज इसेन्शियल दॅट एव्हरी पर्सन शुड फॉलो सेफ्टी प्रोसिजर्स. सेफ्टीमध्ये आपण प्रत्येक कामगाराने किंवा प्रत्येक माणसाने सेफ्टी प्रोसिजरचा किंवा सुरक्षा उपायांचा वापर करणं गरजेचं असतं. सेफ्टी इन वर्कशॉप कॅन बी ब्रॉडली क्लासिफाईड इंटू 3 कॅटेगरीज. आता आपण जनरल सेफ्टी आतापर्यंत पाहिली की रस्त्यावरची सेफ्टी, घरची सेफ्टी असेल, घरामध्ये सुद्धा आपण गॅस वगैरे वापरतो किंवा जेणेकरून उतरताना चढतानाचे आपण काही काळजी घेतल्या पाहिजे. नंतर घरामध्ये सुद्धा पाणी सांडलं असेल तर स्वच्छ केलं पाहिजे, नाही तर फरशीवरून आपला पाय घसरू शकतो. अनेक जण फरशीवरून पाय घसरून फ्रॅक्चर झालेल्याची उदाहरणं आपण बरेच ऐकले असतील. त्यानंतर शेतामध्ये काम करत असताना विहिरीमध्ये तोल जाऊन बरेच जण पडल्याचे आपण ऐकवत आहे. त्यासाठी विहीर आपला नीट कठडा असला पाहिजे. तर ह्या गोष्टी आहेत सुरक्षेच्या, आणि ह्या सुरक्षा जी आहे ही सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाळावी लागते. पण आता आपण ITI ला ॲडमिशन घेतलं आहे तर आपण ITIच्या अनुसरून आपल्या वर्कशॉपमध्ये कशा प्रकारे सेफ्टी पाळली पाहिजे, ह्या सेफ्टीचे जे प्रकार आहेत तर 3 प्रकारामध्ये सेफ्टीचं वर्गीकरण केलं जातं. वर्कशॉपमध्ये जे सेफ्टी पाळायची असते, आपल्याला कार्यशाळेमध्ये जी सेफ्टी पाळायची त्याच्या 3 कॅटेगरीमध्ये वर्गीकरण केलं जातं. तर पहिला प्रकार आहे जनरल सेफ्टी, दुसरा प्रकार आहे पर्सनल सेफ्टी आणि तिसरा प्रकार आहे मशीन सेफ्टी. आपल्याला जी सुरक्षितता आपल्या वर्कशॉपमध्ये पाळायची आहे ती 3 प्रकारामध्ये मोडते. पहिली जनरल सेफ्टी, दुसरा पर्सनल सेफ्टी आणि तिसरी मशीन सेफ्टी. आता एक एक करून आपण प्रत्येकाची माहिती घेऊया. सुरुवातीला पाहूया आपण जनरल सेफ्टी. जनरल सेफ्टीमध्ये काय काय आपल्याला सुरक्षा पाळली पाहिजे तर कीप द फ्लोअर अँड गँगवे क्लीन अँड क्लिअर. आता तुम्ही वर्कशॉपमध्ये आले, पाहिलं असेल की ज्या वर्कशॉपमध्ये अनेक मशीन त्या ठिकाणी सेटअप केले असतात, परंतु व्यक्तींना किंवा लोकांना जाण्यासाठी त्या ठिकाणी गँगवे ठेवला असतो. तो गँगवे जो आहे तो आपण क्लीन आणि क्लिअर ठेवला पाहिजे. गँगवेमध्ये इतर कोणतंही साहित्य आपण त्या ठिकाणी ठेवता कामा नये.
तो क्लीन असला पाहिजे. त्या ठिकाणी कचरा वगैरे काही असता कामा नाही की जेणेकरून जाणाऱ्या येणाऱ्याला त्या ठिकाणी काही अडथळा होईल. त्यानंतर पुढचा सुरक्षा नियम आहे मूव्ह विथ द केअर इन वर्कशॉप, डू नॉट रन. तुम्ही मुलं 10वी पास होऊन आय टीला आले आहेत. आय टीला आले म्हणजे तुम्ही आता बालपणातून तरुणपणाकडे तुम्ही प्रवेश करत आहात. तुमच्या अंगामध्ये काही ऊर्जा असते. मुलांना लहानपणी इकडे तिकडे खेळण्या बागडण्याची सवय असते. बाहेर मैदानातली गोष्ट वेगळी असते. आय टी आयमध्ये मशिनरी असतात आणि त्या ठिकाणी कंपनीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी असतात. त्या ठिकाणी आपल्याला कोणतेही काम करताना हे पळापळ करून काम करायचं नसतं. पळापळ केल्यामुळं आपला जो मेसेज आहे आपल्याविषयीचा इतरांमध्ये वेगळा होतो. कोणतरी पळतो म्हणजे काहीतरी गडबड हल्ली काय म्हणून तो पण पळायला लागेल आणि अपघात मोठा करू शकतो. म्हणून वर्कशॉपमध्ये आपण काळजीपूर्वक चाललं पाहिजे. त्या ठिकाणी पळापळ अजिबात करू नये. डोंट लिव्ह द मशीन विच इज इन मोशन. आपण जेव्हा मशीनवर काम करतो, मशीनमध्ये काही काही जणांना ऑटोमॅटिकमध्ये मशीन सोडून देतात आणि मित्रांसोबत जाऊन बोलून येतात किंवा काहीतरी दुसरं काम करून येऊ असं म्हणतात. तोपर्यंत आपलं काम होईल. पण मशीन चालू ठेवून आपण कधीही आपले मशीन सोडून दुसरीकडे जायचं नाही. जर तसं केलं तर कदाचित अपघात तुमचा त्या ठिकाणी घडू शकतो. म्हणून आपण जागरूक राहिलं पाहिजे. हे जे सुरक्षेचा नियम आहेत कॉमन सुरक्षा नियम याचं पालन आपण जाणीवपूर्वक केलं पाहिजे. त्यानंतर डोंट टच ऑर हँडल एनी इक्विपमेंट मशीन अनलेस ऑथराइज्ड टू डू सो. तुम्ही कोणत्याही वस्तूला किंवा मशीनला अजिबात हात लावायचा नाही. तुम्ही नवीन विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं आहे, तुम्हाला या ठिकाणी कोणत्या मशीनविषयी अजून जास्त माहिती नाही, तर तुम्हाला कोणी काही सांगितल्याशिवाय कोणत्याही साहित्याला हात लावायचा नाही किंवा कोणत्याही मशीनला हात लावायचा नाही. काही विद्यार्थी असं असतात कुतूहलापोटी उत्साहापोटी कोणतरी मशीनला जाऊन हात लावतात, काहीतरी चालू करतात, कोणत्याच्या रिलून उभं राहिले असतात आणि मग त्यामध्ये अपघात अनपेक्षितरित्या घडू शकतो. तसं व्हायला नाही पाहिजे. आपल्याला चांगल्या प्रकारे आय टी हा 2 वर्षाचा करायचा आहे आणि आपण आयुष्यभर आपले अवयव टिकवायचे आहेत. कारण आपण जर एखादा अवयव गमावला तर आयुष्यभर आपल्याला परत मिळणार नाही. तो त्या अवयवाशिवाय आपलं आयुष्य काढावं लागेल. म्हणून मित्रांनो, आपलं जर भविष्य आपला उज्ज्वल घडायचं असेल तर आपल्याला सगळे अवयव हे सुस्थितीमध्ये शेवटपर्यंत आपल्याला टिकून ठेवणं गरजेचं आहे. डोंट वॉक अंडर सस्पेंडेड लोड. ज्या ठिकाणी काही लटकता लोड असेल, वजन असेल, त्या खालून आपण चालायचं नाही. उदाहरण दाखल त्या ठिकाणी आकृती दाखवली पहा. क्रेनने गाडीमधील वजन उचलताना दाखवलं आहे आणि आतमध्ये गाडीच्या याच्यामध्ये साठ्यामध्ये माणूस आतमध्ये गाडीमध्ये आहे आणि वरती लोड आहे. तर समजा कदाचित वरून एखादा वायर तुटला किंवा काही इन्सिडेंट घडला, ते जर वजन खाली पडलं तर खाली माणसाचा जीव गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्या ठिकाणी क्रेनने म्हणा किंवा कशाने असं वजन उचललेलं आहे, लोड लटकत आहे, त्या खालून आपण कधीही चालायचं नाही. आपण बाजूने जायचं पण त्या खालून कधी जायचं नाही. डोंट कट प्रॅक्टिकल जोक्स व्हाईल ऑन वर्क. आपण काम करत असताना किंवा आपल्याला नेहमी सवय असते, आपण गमतीजमतीमध्ये आयुष्य जगत असतो. हसून खेळून माणसाने आयुष्य जगावं हे जरूर आहे, परंतु आपण काम करत असताना वर्कशॉपमध्ये असताना असलेले काही जोक किंवा चेष्टा मस्करी अजिबात करू नये. चेष्टा मस्करी करण्याची जागा आपली वेगळी आहे. वर्कशॉपमध्ये आपण चेष्टा मस्करी करू नये. चेष्टा मस्करी जोक केल्यामुळं त्या ठिकाणी अपघात घडू शकतो आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या जीवाला किंवा तुमच्या अवयवांना मुकावं लागू शकतं. त्याचं प्रातिनिधिक उदाहरण दाखवले पहा. चेष्टा मस्करीमध्ये दोघं जण एकमेकाला हे करतायत, आजूबाजूला मशिनरी आहेत, साहित्य आहे, फरशी आहे, त्या ठिकाणी पडून एखाद्याच्या जर डोक्याला इजा झाली तर प्राण आपल्याला गमावा लागेल. त्यानंतर अशाच प्रकारे एक जण पहा, याकडे या आकृतीत दाखवले पहा, एक जण वेल्डिंग करतोय, कारागीर ध्यान देऊन काम करतोय आणि मागून दुसऱ्या मित्राला तिची चेष्टा करायची लहर आलेली आहे आणि तो त्याच्यावरती पाणी फेकतोय. त्या ठिकाणी तो जो वेल्डिंग करतोय त्या ठिकाणी करंट असू शकतो बा आणि त्या पाण्यामुळं करंट सगळ्या जमिनीवर पसरू शकतो, काही अपघात त्या ठिकाणी घडू शकतो. पण ते ध्यानात न घेता तो त्याची चेष्टा करण्यामध्ये मग्न आहे. तर असं केल्यामुळं नुकसानाशिवाय दुसरं काही पर्याय नाही आणि तो गुन्हा सुद्धा आहे. तो गुन्हा आहे, गुन्हा. तो तुम्ही एक प्रकारे सामाजिक गुन्हा करत आहात. एखाद्या व्यक्ती काम करत असताना त्याला तुम्ही चेष्टामस्करी करणे हा तुमचा सामाजिक गुन्हा ठरेल आणि तुम्हाला शिक्षासुद्धा घडू शकते. म्हणून आपण वर्कशॉपमध्ये असताना किंवा कोणी काम करत असताना त्यामध्ये आपण त्याला अडथळा करू नये, त्याची चेष्टामस्करी अजिबात करू नये. त्यानंतर पुढील सुरक्षा नियम आहे यूज द करेक्ट टूल्स ॲट देअर प्रॉपर प्लेस. तुम्ही तुमचे जे साधनं आहेत, टूल्स आहेत, हत्यारं आहेत, ते
योग्य रीतीने वापर करा आणि वापरल्यानंतर ते त्याच्या प्रॉपर प्लेसवरती ठेवून द्या. योग्य जागेवर त्याचे परत कायट करा, ठेवून द्या. जागेवरती ठेवून द्या, म्हणजे ज्याला पाहिजे त्याला ते परत त्या ठिकाणी बरोबर भेटू शकतील. त्यानंतर कीप द टूल्स ॲट देअर प्रॉपर प्लेसेस. सांगितलं मला की कशा प्रकारे ते प्रॉपर प्लेसला ठेवायचे. तर आपण पुढचा एक टॉपिक आहे 5S म्हणून, त्यामध्ये आपण बघणार आहोत वर्कशॉपमध्ये आपण कशा प्रकारे आपला लेआउट डिझाईन केला पाहिजे, कशा प्रकारे साहित्य ठेवलं पाहिजे, कशा प्रकारे घेतलं पाहिजे. तर आपल्याकडे जे काही साहित्य आहे, टूल्स आहेत, हत्यार आहेत, ते ठेवण्यासाठी प्रत्येकाला अशी विशिष्ट अशी जागा बनवली असते, बनवली पाहिजे, नसेल बनवली तर. आणि त्या ठिकाणी आपण साहित्य योग्य ठिकाणी ठेवलं पाहिजे आणि काम झाल्यानंतर परत जिथून घेतलं तिथं परत ते ठेवलं गेलं पाहिजे, म्हणजे आपल्याला साहित्य पटकन उपलब्ध होतं. जर आपण इकडे तिकडे साहित्य ठेवलं तर साहित्य हरवण्याची शक्यता असते. तसंच त्या साहित्यामुळं आपण दुसऱ्या पर्यायी साहित्य वापरलं तर आपला अपघातसुद्धा त्या ठिकाणी घडू शकतो. म्हणून आपल्याकडे जे टूल्स आहेत ते आपण प्रॉपर वे त्या ठिकाणी लावून ठेवले पाहिजेत. नंतर वाईप कट स्पिल्ट ऑइल इमिजिएटली. वाईप कट स्प्लिट ऑइल इमिजिएटली. जर तुमच्या जमिनीवरती कुठं ऑइल वगैरे सांडलं असेल तुम्ही ते ताबडतोब पुसून काढलं पाहिजे, नाहीतर त्यावरून कोणी घसरून पडू शकतो. त्यानंतर रिप्लेस वर्न आउट डॅमेज टूल्स इमिजिएटली. तुम्ही जे टूल्स वापरतात, हत्यारं वापरतात, तर ते खराब असतील तर ते बदलले पाहिजेत. खराब हत्यारं वापरायचे नाहीत, खराब हत्यारामुळे अपघात घडतात. त्यानंतर नेव्हर डायरेक्ट कॉम्प्रेसर एअर ॲट युअर शेल्फ ऑर युअर कोवर्कर. तुमचे जे काही जणांना काय असतं काम करताना अंगावर धूळ वगैरे उडते किंवा काही कचरा वगैरे अंगावर पडला तर काही जण त्या ठिकाणी कंपनीमध्ये कॉम्प्रेस एअर मशीनसाठी वापरली असते. ती कॉम्प्रेस एअरच काही जण त्या अंगावरती मारतात आणि ते साफ करण्याचा प्रयत्न करतात, कपडे वगैरे साफ करण्यासाठी त्याचा उपयोग करतात. पण हे अतिशय डेंजर आहे. आपल्या त्वचेला बारीक बारीक छिद्र असतात, तर छिद्रामधून तो वरचा जो कचरा आहे तो आपल्या त्वचेमध्ये घुसतो आणि आपल्या त्वचेला इजा होते, दुखापत होते. त्यामुळं आपली जी त्वचा आहे किंवा शरीरावर जी घाण आहे ते आपण कॉम्प्रेसर एअरच्या सहाय्याने आपली स्वतःची साफ करायची नाही, तसं मित्राची पण साफ करायची नाही. काही वेळेस काही काही जण अशा साफ करतात, त्यावेळेस समजा ती हवेचा झोत जर तुमच्या चुकून कानावर गेला तर कानाचा पडदा फाटू शकतो. तुम्ही एक आयुष्यभराचं बहिरे पण तुम्हाला येऊ शकतं. म्हणून कॉम्प्रेसर एअरचा वापर शरीर साफ करण्यासाठी अजिबात करू नये. एन्श्युअर ॲडेक्वेट लाईट इन द वर्कशॉप. मग सांगितलं मला आपल्या वर्कशॉपमध्ये पुरेसा प्रकाश आणि खेळती हवा असणं गरजेचं असतं, तर त्या ठिकाणी नीट त्या प्रकारे आहे याची काळजी घेतली पाहिजे. क्लीन द मशीन ओनली व्हन इट इज नॉट इन मोशन. आपल्याला मशीन आपली साफ ठेवायची, परंतु मशीन साफ करताना आपली मशीन ही बंद स्थितीत आहे हे पाहिलं पाहिजे. बंद मशीनच आपण साफ केली पाहिजे. चालू मशीनमध्ये आपण साफसफाई करू नये. तसं झालं तर अपघाताला निमंत्रण ठरू शकतं. स्वीप अवे द मेटल कटिंग्स. आता मशीनवरती काम करत असताना अनेक मेटलचे चिप्स जे आहेत हे जमिनीवर विखुरले जातात. त्या विखुरलेले जे चिप्स आहेत ह्या आपण वेळच्या वेळी काय केलं पाहिजे, क्लीन करून ठेवल्या पाहिजेत, अन्यथा त्यावरून सुद्धा आपण अपघाताला निमंत्रण देऊ शकतो. नो एव्हरीथिंग अबाउट द मशीन बिफोर यू स्टार्ट इट. तुम्हाला कोणतीही मशीन चालू करण्यापूर्वी ती मशीन कशी चालते त्या मशीनविषयी संपूर्ण माहिती तुम्ही करून घ्या आणि तरच तुम्ही तिला चालू करा. मी तर सांगेल तुम्हाला कोणतीही मशीन चालू करण्यापूर्वी ती बंद कोणत्या बटनाने होते हे पहिले जाणून घ्या, तरच तिला चालू करा. आणि कोणी सांगितल्याशिवाय तुम्ही कोणत्याही मशीनला तसा हातच लावू नका. आणि तुम्हाला जर चालू करायची शिकायचं असेल मग तुम्ही शिकणारच आहात, पण तो अति उत्साहीपोटी कोणते काम करू नका. तुम्हाला जेव्हा त्या मशीनविषयी पूर्ण माहिती होईल तेव्हाच ती मशीन चालू करा. त्यानंतर पर्सनल सेफ्टी. आपण वैयक्तिक सुरक्षा कशा प्रकारे पाहिजे, आपण जनरल सेफ्टी पाहिली बा. आता पर्सनल सेफ्टी आपल्या वैयक्तिक सुरक्षा कशा प्रकारे. वेअर वन पीस ओव्हरऑल बॉयलर सूट. आपण आपला जो पोशाख आहे हा वन पीस बॉयलर सूट अशा प्रकारचा असावा. वन पीस बॉयलर सूट अशा प्रकारचा असावा की जो शरीराला योग्य रीतीने फिट असतो. लांब बाई आहे तिची शर्ट आणि पॅन्ट तो एकत्रच असतो, अशा प्रकारचा बॉयलर सूट असावा. किंवा जर आपल्याला ठरवून दिला असेल शर्ट आणि पॅन्ट तर आपला शर्ट जो आहे तो खोचला असावा, म्हणजे इनशर्ट केला असावा, जेणेकरून आपल्या शरीर कपड्याचा कोणत्याही भाग असा लटकता लोंबता असू नये. तर तो मशीनवर काम करताना हा कुठंतरी अडकून अपघात घडू शकतो. म्हणून अशा प्रकारचा बॉयलर सूट किंवा मग पॅन्ट शर्ट तुम्ही घालणार असाल तर तो योग्य फिटिंगचा असावा आणि इनशर्ट केला असावा, शर्ट नीट खोचलेला असावा, बाया मागं दुमडलेल्या
असाव्यात. कीप द ओव्हरऑल बटन्स फास्टनड. आपल्या ड्रेसचे सगळे बटन जे आहेत बसवले असले पाहिजेत, कुठले बटन खुले नाही पाहिजेत. बटन खुले असल्यामुळे आपल्या अंगावरचा जो कपडा आहे तो ढिला बसतो आणि तो कुठेतरी अडकण्याची शक्यता असते. म्हणून आपल्या शर्टाचे किंवा आपल्या ड्रेसचे पूर्ण बटन हे लावलेले असले पाहिजेत. त्यानंतर डोंट यूज टाय अँड स्कार्फ्स. तुम्ही टायचा वापर नाही करायचा. मशीनवर काम करताना टायचा वापर करायचा नाही. टाय जो असतो तो टाय असा लोंबता असतो आणि तो लोंबता टाय तुमच्या मशीनच्या स्पिंडलमध्ये अडकून अपघात घडू शकतो. तसेच काही जणांना स्कार्फ वापरायची सवय असते, काही जणांना मफलर वापरायची सवय असते. थंडीचे दिवस असतात मफलर वापरतात, पण त्या मफलरमुळं टायमुळं किंवा तुमच्या त्या स्कार्फमुळं अपघात घडत असतात. त्या ठिकाणी मशीनमध्ये ते अडकून अपघात घडतात. म्हणून हे असे टायज आणि स्कार्फ हे तुम्ही मशीनवर काम करताना अजिबात वापरायचे नाहीत. त्यानंतर पुढचा सुरक्षा नियम आहे रोल अप द स्लीव्ज टाईटली अबोव द एल्बो. म्हणजे ज्या बाया आहेत ह्या कोपराच्या वर दुमडल्या असल्या पाहिजेत. त्यानंतर वेअर सेफ्टी शूज अँड बूट्स. पायाच्या सुरक्षेसाठी पायामध्ये सेफ्टी शूज आणि बुटांचा वापर केला पाहिजे. त्यानंतर ते सेफ्टी शूज कशा प्रकारचे असतात बघा, अशा शूज असतात इंडस्ट्रीमध्ये असे उपलब्ध असतात. तुम्ही IIT ला ॲडमिशन घेतलेलं आहे, तुम्हालासुद्धा आपल्या जवळपासच्या MIDCमध्ये म्हणा किंवा एखाद्या याच्या बुटाच्या दुकानामधून सेफ्टी शूज जर मागून घेतले स्पेशली तर तुम्हाला ते सेफ्टी शूज मिळतील आणि ते काही पाय जास्त महाग नसतात. ते सेफ्टी शूज तुम्ही पायात घालणं गरजेचं आहे. कारण आपण काम करताना आपल्या जे काम आहे हे धातूशी संबंधित काम असतं आणि चुकून माकून जर एखादा धातूचा तुकडा आपल्या हातून खाली पडला तर आपल्या पायाला इजा होऊ शकते. म्हणून आपल्याला जर ही दुखापत टाळायची असेल तर आपल्या पायामध्ये सेफ्टी शूज असणं गरजेचं आहे. तसंच वर्कशॉपमध्ये अनेक ठिकाणी मेटल चिप्स असतात, त्या चिप्सपासून संरक्षण होण्यासाठी हे सेफ्टी शूज हे महत्त्वाचं कार्य करतात. म्हणून सर्वांनी अशा प्रकारचे सेफ्टी शूज आपण विकत घेऊन वापरले पाहिजेत. विदाऊट सेफ्टी शूज मी म्हणेन वर्कशॉपमध्ये कामच करू नये. त्यानंतर पुढचा जो सेफ्टी रूल आहे तो आहे कट द हेअर शॉर्ट. आपले जे कटिंग आहे हे बारीक केले पाहिजे, केस बारीक कापले पाहिजेत. केस जर लांब असतील तर त्या ठिकाणी सुद्धा अपघात घडतात. याविषयी तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल बघा. तुमच्या पाहण्यातलं ओळखीचं उदाहरण सांगतो बघा. तुम्ही शेतकरी याच्यातले विद्यार्थी आहात बरेच जण, तर शेतकरी या जीवनामध्ये काम करताना ज्यावेळेस मळणी यंत्रावरती काम केलं जातं बा, त्या ठिकाणी अनेक जण काम करतात. त्या मळणी यंत्रामध्ये जे कणसं टाकून त्यामधून धान्य तयार केलं जातं, ते कणसं टाकून धान्य तयार करताना त्या ठिकाणी जे काही आपल्या कुटुंबीय सर्व काम करत असतात, बाया बापडे मुलं सगळे असतात, तर त्या ठिकाणी अशा काही घटना घडल्या जातात की काही बायांचे केस जे आहेत त्या मशीनच्या बेल्टमध्ये अडकून त्यांचे जीव गेलेले आहेत. त्यामुळं ते खूप धोकादायक आहे. जर आपल्याकडे काही फिमेल कॅन्डिडेट असतील, मुली असतील, तर त्यांनी त्यांचे केस हे नीट बांधून हे आपल्या डोक्याजवळ ठेवले पाहिजे. जास्त लोंब ते ठेवू नये की जेणेकरून ते मशीनमध्ये अडकतील. म्हणून आपली ओढणी किंवा आपलं स्कार्फ किंवा टायज, मफलर असे जे लटकते लोंबत्या गोष्टी आहेत तरी असता कामा नयेत. केससुद्धा ते आपल्या डोक्याला चोपून चापून बांधले असावेत. महिला असतील तर मुलं असतील तर बारीक कटिंग केली तर अतिशय उत्तम आहे. डोंट विअर रिंग, वॉच ऑर चेन. आपल्याला हौस असते सोन्याच्या वस्तू घालण्याची, चांगले भारी भारी घड्याळ वापरण्याची, पण काम करत असताना आपण वर्कशॉपमध्ये काम करताना, मशीनवर काम करताना हे सोन्या दागिने किंवा धातूच्या कोणत्याही रिंग किंवा घड्याळ किंवा चैन ह्या वापरू नयेत. त्यासुद्धा मशीनमध्ये अडकून आपल्या दुखापत जी आपली गंभीर होऊ शकते. नेव्हर लीन ऑन द मशीन. आपण मशीनवरती काम करताना किंवा मशीनजवळ उभा राहताना कधी मशीनवरती रेलून उभा राहू नये. रेलून उभा राहिल्यामुळं आपण काय होऊ शकतो, अपघातग्रस्त होऊ शकतो. म्हणून मशीनवर कधी रेलून उभं राहायचं नाही. आपण मशीनसमोर सावधगिरीने नेहमी उभं राहिलं पाहिजे. डोंट क्लीन हँड्स इन कुलंट फ्लुइड. आपण काम करत असताना, मटेरियल कटिंग करत असताना त्या धातूला किंवा टोलला थंड करण्यासाठी कुलंट वापरलं जातं. त्या कुलंटचा वापर हात धुण्यासाठी करू नये. हात काही जणांचा समज असतो की त्या ठिकाणी कुलंटने हात स्वच्छ निघतात, हे बरोबर आहे. परंतु त्या कुलंटमध्ये बारीक बारीक मेटल चिप्स असतात आणि त्या चिप्स तुम्ही साफ करताना तुमच्या हातामध्ये घुसून दुखापत होऊ शकते. म्हणून तुम्ही कुलंटचा वापर हात धुण्यासाठी करू नये. डोंट रिमूव्ह गार्ड्स व्हेन द मशीन इज इन द मोशन. मशीन चालू आहे आणि मशीन चालू असताना बाबा गार्डचा आवाज येतो म्हणून डायरेक्ट तो पकडून तुम्ही काढून बाजूला ठेवू, आवाज बंद होईल, असलं काम अजिबात करू नका. कारण ते गार्ड काढत असताना तुमचा बोटं किंवा हात तुमचा त्या मशीनच्या बेल्टमध्ये अडकून दुखापत होऊ शकते. म्हणून चालू मशीनचा गार्ड काढू नका.
आणि विदाऊट गार्डचं मशीन वापरू सुद्धा नका. हे अशा प्रकारचे गार्ड असतात बा मशीनला. या ठिकाणी मोटर बसवलेली आहे आणि या ठिकाणी मशीनची पुली आहे आणि या ठिकाणी बेल्टद्वारे गती दिलेली. त्या ठिकाणी कुठं आवाज येतोय, खर 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 आवाज येतोय, तर तुम्ही काय करणार, तर गार्ड काढून घेण्याचा प्रयत्न करा. तर गार्ड काढायचं नाही आणि बसवायचं नाही, मशीन बंद करून गार्ड बसवायचं आहे. मशीन बंद करून काढायचं गरज असेल तर, आणि गार्डशिवाय मशीन चालू करायची नाही. ही सुरक्षेला खूप महत्त्वाची आहे. डोंट यूज क्रॅक्ड ऑर चिप्ड टूल्स. तुमचे जे टूल्स आहेत, हत्यारं आहेत, हे खराब हत्यारं किंवा क्रॅक झालेली हत्यारं, बोथट झालेली हत्यारं अजिबात वापरायचे नाहीत. बोथट आणि खराब हत्यारामुळे अपघात घडतात. डोंट स्टार्ट द मशीन अंटिल द वर्क पीस इज अ सिक्युअरली माउंटेड. मशीन तुम्ही चालू करायची नाही, कुठपर्यंत चालू नाही करायची, वर्क पीस इज अ सिक्युअरली माउंटेड. जॉब चांगला पकडला आहे का याची खात्री करायची. तसंच काय खात्री करायची, द फीड मशिनरी इज इन द न्यूट्रल. मशीनचे फीड बंद आहे. तसंच द वर्क एरिया इज अ क्लिअर. ज्या ठिकाणी काम चालू करतो तो एरिया कसा आहे, क्लिअर आहे, मोकळा आहे. ह्या गोष्टीची खात्री करायची. आपला टूल व्यवस्थित बांधला आहे का, जॉब व्यवस्थित बांधला आहे का, फीड न्यूट्रल केले, ऑटोमॅटिक फीड न्यूट्रल केलेली आहे का, आणि कामाचा एरिया मोकळा आहे का. ह्या ठिकाणी एवढ्या सगळ्या गोष्टीची खात्री करून आणि मगच मशीन चालू करायची आहे. पर्सनल सेफ्टीमध्ये पुढचा सुरक्षा उपाय आहे, डोंट ॲडजस्ट क्लॅम्प्स ऑर होल्डिंग डिव्हायसेस व्हाईल द मशीन इज इन द मोशन. आपण मशीन चालू करतो, मशीन चालू असताना आपल्या लक्षात येतं की जॉब थोडासा लूज दिसतोय, थोडा हलतोय, आणि त्या चालू कंडिशनमध्ये कोणी काय करतो, त्याकडे स्पॅनर लावून तो टाईट करण्याचा प्रयत्न करतो. हे घातक आहे. मशीन चालू असताना आपण कुठल्याही प्रकारचं क्लॅम्पिंग डिक्लॅम्पिंग करू नये. आपल्याला जर काही कोणतं शेटिंग करायचं असेल, मशीन बंद करावी आणि शेटिंग करावे. नेव्हर टच द इलेक्ट्रिकल इक्विपमेंट विथ वेट हँड. आपण वर्कशॉपमध्ये काम करताना जे काही वेगवेगळे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट वापरतो किंवा मशीनच्या बटनांना हात लावतो, मशीनचं बटन ऑपरेट करतो, त्यावेळेस आपले हात जर ओले असतील तर मशीनच्या अशा इलेक्ट्रिकल इक्विपमेंटला हात लावू नये. मशीनच्या इलेक्ट्रिकल इक्विपमेंटला ओल्या हाताने जर हात लावला तर आपल्याला शॉक बसण्याची शक्यता असते. डोंट यूज एनी फॉल्टी इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. जर एखादं फॉल्टी इलेक्ट्रिकल इक्विपमेंट असेल, ते शॉक मारत असेल किंवा काही त्यामध्ये दोष असेल, तर अशा दोष असलेलं इक्विपमेंट अजिबात वापरू नये. एन्श्योर दॅट इलेक्ट्रिकल कनेक्शन्स आर मेड बाय अन ऑथरायझ्ड इलेक्ट्रिशियन ओनली. आपलं जे मशीनचं कनेक्शन आहे, इलेक्ट्रिकल कनेक्शन आहे, हे ऑथराईज इलेक्ट्रिशियननीच केलं आहे, तरच आपण ते नीट वापरायचं. अन्यथा आपण त्या ठिकाणी आपल्याला माहिती नसताना त्या ठिकाणी कुठल्या इलेक्ट्रिकलच्या गोष्टीशी छेडछाड करू नये, कनेक्शन आपल्या हाताने करण्याचा प्रयत्न करू नये माहिती नसताना, नाहीतर चुकीच्या काही घटना घडून अपघात घडू शकतो. कॉन्सन्ट्रेट ऑन युअर वर्क. ह्या वर्क काम ॲटिट्यूड. तुम्ही वर्कशॉपमध्ये काम करताना तुमच्या कामावर लक्ष द्या. तुम्ही इतर गोष्टीकडे लक्ष न देता तुमच्या कामावर लक्ष द्या आणि मन त्यावेळेस शांत ठेवा. शांत मनाने शांततेत काम करा. घाई गडबडीमध्ये काम करू नका. घाई गडबडीत काम करू नका. पुन्हा आणखीन डोक्यात नको ते विचार घेऊन किंवा नको ते टेन्शन घेऊन तुम्ही काम करू नका. तुम्ही काम करताना शांततेत काम करा, लक्ष देऊन काम करा, तर ते काम चांगलं होईल, सुरक्षित होईल. डू थिंग्स इन मेथोडॉकली. तुमच्या ज्या गोष्टी करायच्या, जे काही तुम्हाला काम करायचं आहे, ते तुम्हाला जी काही पद्धत ठरवून दिली असेल का काम करण्याची, त्या पद्धतीने करा. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे शॉर्टकट काढू नका. तुम्ही शॉर्टकट हे कधी शॉर्टकट नसतात. शॉर्टकट हे आपल्याला अतिशय घातक असतात. म्हणून शॉर्टकट न काढता आपली जी काही मेथड ठरवून दिली कामाची, त्या मेथडनेच आपण काम केलं पाहिजे. डोंट एंगेज युअर सेल्फ इन कन्व्हर्सेशन विथ अदर व्हाईल कॉन्सन्ट्रेटिंग ऑन युअर जॉब. आपण आपलं लक्ष देऊन काम केलं पाहिजे. ते काम करत असताना आपण इतरांशी गप्पा मारू नयेत किंवा इतरांचं लक्षसुद्धा आपल्याकडे वेधून घेऊ नये. डोंट डिस्ट्रॅक्ट द अटेन्शन ऑफ अदर्स. दुसऱ्याचं लक्ष आपल्याकडे वेधून घेऊ नये. काहींना गमती जमती करायची सवय असते. कोणी जोक मारतो, काम करत असताना कोणते डान्स करून पाहतो, काहीतरी वेगळ्या वेगळ्या नकला करतात आणि त्यामुळे एखाद्याच्या कामात लक्ष विचलित होतं आणि अपघात घडतात. म्हणून काम करताना आपलं लक्ष हे आपल्या कामावरती केंद्रित असलं पाहिजे. म्हणून दुसऱ्याचं सुद्धा लक्ष आपण विकेंद्रित करणार नाहीत, दुसऱ्याचं लक्ष आपण विचलित करणार नाहीत, ह्या आपण खबरदारी घेतली पाहिजे. कशा प्रकारे विचार काही लहरी ती बघा, एक प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी चित्र दाखवले बघा. दोघंजण काम करत आहेत आणि ह्या दुसऱ्या मित्रांनी हळूच येऊन पाठीमागून एक कागद चिटकवला बा. अशा गमती जमती करण्याची आपल्या सवय असते शाळेत असताना. पण आता तुम्ही शाळेत नाहीत, तुम्ही आता वर्कशॉपमध्ये कामाला आले आहेत, तर वर्कशॉपमध्ये अशा प्रकारच्या चष्टामस्ती करायची नाही. या ठिकाणी लिहिले बा किक मी. किक मी म्हणजे काय, मला लात मारा असं. आणि याला हसू येते, गंमत येते.
हा पण असतो. पण ह्या बिचाऱ्याला माहीत नाही काही, आणि याच्यामुळे काय होतं, बाकीचे सगळं तर माहोल त्या ठिकाणी चेंज होतो आणि अपघात होतो. या ठिकाणी ऑफिस एरिया दाखवलेला आहे, परंतु मशीन शॉपमध्ये तर खूप आपण खबरदारी घेतली पाहिजे. असल्या प्रकारच्या गोष्टी आपण अजिबात केल्या नाही पाहिजेत. डोंट ट्राय टू स्टॉप युअर मशीन विथ हँड्स. कधीही चालू मशीन तुम्ही हाताच्या सहाय्याने अशी बंद करण्याचा किंवा ते थांबवण्याचा प्रयत्न करू नका. कारण मशीन फिरवण्यासाठी मोटर असते, आणि तुम्ही जरी मशीन बंद केली, स्विच बंद केला, तरी मशीनची जी गती आहे फिरत्या भागाची लगेच थांबत नसते. तिच्या आधीच्या गतीप्रमाणे ते थांबायला थोडा वेळ लागतो. काही जणांना ते हाताने थांबवायची सवय असते किंवा अशी ते प्रयत्न करतात, पण त्यामुळे काय होऊ शकतं, दुखापत ही घडू शकते. म्हणून मशीन कोणतीही हाताने थांबवायचा प्रयत्न करू नका. या ठिकाणी पर्सनल सेफ्टीमध्ये की कशा प्रकारे पर्सनल सेफ्टी पाळली पाहिजे, सुरक्षितता कोणती आहे, असुरक्षितता कोणती आहे वैयक्तिक बाबीमध्ये, या ठिकाणी या चित्राच्या सहाय्याने उत्तमरित्या समजून दाखवलेले आहे. या ठिकाणी हा जो माणूस आहे, ह्या माणसाच्या बरोबर मधोमध एक रेषा काढलेली आहे. अर्धा माणूस हा सुरक्षित आहे आणि अर्धा माणूस हा असुरक्षित आहे. तर सुरक्षित कशाला म्हणायचं, असुरक्षित कशाला म्हणायचं, या ठिकाणी बघा इथं काय शॉर्ट हेअर म्हणजे केस बारीक कापले, तर लॉंग हेअर म्हणजे काय की केस लांब आहेत, ही असुरक्षित गोष्ट आहे. नंतर शार्प टूल्स, इथं खिशामध्ये शार्प टूल येतं, टोकदार धारदार साधनाने खिशा ठेवलेले आहेत. हा जर खाली वाकला किंवा काय झालं तर हे धारदार टोकदार जे टूल्स आहेत हे ते काय होईल, त्याच्या शरीराला तर काय करू शकतात, इजा करू शकतात. आणि ह्या बाजूने खिशात अशी काही साधनं ठेवलेली नाहीत. मग हे काय मुद्दा आहे या ठिकाणी सुरक्षेच्या बाबतीमध्ये. नंतर इथं पहा स्लीव टाईटली रोल्ड, याचे जे स्लीव आहेत, बाया आहेत, बाया काय केल्या तर वरती रोल केलेल्या आहेत, वळवलेल्या आहेत. आणि याच्या बाया कशा आता खाली मोकळ्या लूज ठेवलेल्या आहेत. पहा या ठिकाणी बटनसुद्धा लावलेलं नाहीत, लूज कप आहे त्या ठिकाणी. तर ही असुरक्षित गोष्ट आहे आणि ही काय आहे, सुरक्षित गोष्ट आहे. याच्यानं तुम्ही समजून घ्या की आपल्याला कशा प्रकारे ठेवलं पाहिजे. मी तर म्हणेन तुम्ही शर्ट घेता तर हाफ शर्ट घेतला तरी चालेल, परंतु जर फुल पाहिजे असेल तर आपण काय केलं, बाया मागं वळवलेल्या असल्या पाहिजेत. नंतर या ठिकाणी पुढचा सुरक्षा उपाय पहा, बटन फास्टनर. याने काय केलं, अर्ध्या भागामध्ये बटन फास्टन दिसतात म्हणजे लावलेले दिसतात, आणि हे जे काय दिसतं पहा, ह्याचे बटन उघडे दिसत आहेत. म्हणजे आपले बटन जे येतं ते आपले ड्रेसचे बटन हे लावलेले असले पाहिजेत. नंतर या ठिकाणी पहा खिशात होल इन पॉकेट, हा जो खालचा पॉकेट आहे खिसा आहे, खिशामध्ये होल आहे, त्यामध्ये त्यांनी काही साधन ठेवले, ते काय होऊ शकतं, खिशाला होल असले तर ते खाली परत तुमच्या पायावरती पडू शकतं. हे असुरक्षित आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी काय आहे, खिसाच नाही आहे, त्यामध्ये काही ठेवलेलं पण नाही. नंतर ओव्हरऑल करेक्ट, या ठिकाणी त्याची पॅन्टची बाई आहे, ओव्हरऑल करेक्ट आहे. आणि या ठिकाणी काय आहे, खूप लूज आणि लांब आहे. ही जी पायाची बाई आहे कशी आहे, खूप लूज आहे आणि लांबसुद्धा आहे. त्यामुळे काय होईल, चालताना ते कुठेतरी अडकून अपघात घडू शकतो. म्हणून कपडे जे आहेत आपले व्यवस्थित फिटिंगचे असले पाहिजेत. जास्त टाईटही असता कामा नये, खूप लूजही असता कामा नये. की त्यानंतर सेफ्टी शूज असले पाहिजे पायामध्ये. आता या ठिकाणी हा जो व्यक्ती आहे अशा पायामध्ये सेफ्टी शूज आहेत, आणि याच्या पायामध्ये आपले जनरल कोणते तरी शूज आहेत, किंवा काही जण स्लीपर घालतात, काही जण चप्पल घालतात. अशा प्रकारचं काम करणं हे तुमच्या दृष्टीनं अतिशय घातक असतं. हे रॉंग अँड डेंजरस. आणि हे काय राईट हँड शेफ्ट, हा अर्धी जी बाजू आहे हा राईट हँड शेफ्ट काय आहे दाखवलेलं आहे, आणि अर्धी जी बाजू याच्यामध्ये रॉंग आणि डेंजर काय आहे हे दाखवलेलं आहे. तर त्यानंतर पुढचा जो सेफ्टी आहे ते आहे मशीन सेफ्टी. तर मशीन सेफ्टीमध्ये आपलं बघायचं आहे आपल्या यंत्रसामुग्रीविषयी सुरक्षा कशी पाहिजे. स्विच ऑफ द मशीन इमिजिएटली इफ समथिंग गोज रॉंग. आपण मशीनवर काम करता आपल्याला काय कळालं की या ठिकाणी काही चुकीचं घडतं आहे, तर आपण मशीन काय केली पाहिजे, ताबडतोब थांबवली पाहिजे. कीप द मशीन क्लीन. आपली मशीन नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे, नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे. मग ती स्वच्छ ठेवण्यासाठी आपण ती दररोज मशीन साफ केली पाहिजे. पण ही मशीन साफ करताना आपण ती मशीन बंद करून साफ केली पाहिजे. रिप्लेस एनी वर्न आउट और डॅमेज्ड ॲक्सेसरीज, होल्डिंग डिव्हाइसेस, नट बोल्ट्स एटसेट्रा ॲज सून ॲज पॉसिबल. आपले जर मशीनवर काम करताना काही नट बोल्ट, मशीनचे काही पार्ट किंवा होल्डिंग डिव्हाइसेस खराब झाले असतील, वर्नआउट झाले असतील, तर आपण ते वेळच्या वेळेला बदलले पाहिजेत. डू नॉट अटेम्प्ट ऑपरेटिंग द मशीन अंटिल यू नो हाऊ टू ऑपरेट इट प्रॉपरली. कोणतीही मशीन तुम्हाला ती कशा प्रकारे ऑपरेट करायची हे समजल्याशिवाय तिला ऑपरेट करू नये. डू नॉट ॲडजस्ट टूल ऑर वर्क पीस अनलेस द पॉवर इज ऑफ. मशीनचं कुठलंही सेटिंग तुम्ही मशीन बंद केल्याशिवाय किंवा पॉवर ऑफ केल्याशिवाय ती करू नये.
स्टॉप द मशीन बिफोर चेंजिंग द स्पीड. आपल्याला मशीनचे जे आपल्याला वेगवेगळे स्पीड लावायचे असतात ते स्पीड लावण्यासाठी त्या ठिकाणी गिअरबॉक्स असतो आणि त्या गिअरबॉक्समध्ये स्पीड लावताना त्या ठिकाणी आपण मशीन बंद करायला पाहिजे आणि मगच गिअर भरलं पाहिजे. नाहीतर काय होतं, आपले गिअर जे तर डॅमेज होऊन आपल्या मशीनचं नुकसान होऊ शकतं. डिसएंगेज द ऑटोमॅटिक फीड बिफोर स्विचिंग ऑफ. जेव्हा मशीन आपल्याला बंद करायची असेल, काम नसेल, आपल्याला मशीन थांबवायची असेल, त्यावेळेस ऑटोमॅटिक फीडचे जे लिव्हर आहेत आपण काय केलं पाहिजे, डिसएंगेज केली पाहिजे आणि मगच मशीन ती थांबवली पाहिजे. चेक द ऑइल लेवल बिफोर स्टार्टिंग द मशीन. मशीन चालू करण्यापूर्वी मशीनचे ऑइल लेवल चेक केले पाहिजे. मशीनचं ऑइल हे मशीनचं रक्त असतं. जसं आपल्याला जीवनामध्ये चालण्या फिरण्यासाठी आपल्याला रक्ताची गरज असते, तशा प्रकारे मशीनला ऑइलची गरज असते आणि म्हणून आपण मशीन चालू करण्यापूर्वी तिला व्यवस्थित ऑइल आहे की नाही आहे, मशीनचे ऑइल लेवल पुरेशी आहे की नाही आहे हे चेक केलं पाहिजे. अदरवाईज मशीनच्या आतील पार्ट जे येतं ते खराबी होऊ शकते आणि मशीन आपली बंद पडू शकते, तिचं आयुष्य संपू शकतं, कमी होऊ शकतं. तर अशा प्रकारे मशीनला ऑइल लेवल चेक करण्यासाठी या ठिकाणी अशी साईड ग्लास दिलेले असते. हा गिअरबॉक्स आहे एक मशीन लेथ मशीनचा आणि या ठिकाणी या ग्लासमध्ये लेवल दिले असते, लो लेवल आणि हाय लेवल. तर आपला जे ऑइलची लेवल आहे हाय आणि लोच्या मध्ये असली पाहिजे. जर लोच्या खाली जात असेल तर त्यामध्ये आपण ऑइल टाकलं पाहिजे आणि त्या हाय लेवलच्या वरती पण ऑइल असता कामा नये. त्याला तेवढी जे आवश्यक ऑइल आहे तेवढं त्यामध्ये असलं पाहिजे. नेवर स्टार्ट मशीन अनलेस ऑल सेफ्टी गार्ड्स आर इन पोझिशन. मग तुम्हाला सांगितलं मशीनचे सेफ्टी गार्ड मशीनच्या त्या मशीनला जागच्या जागेवर बसवले असले पाहिजे. तर ते जागेवर नसतील तर आपण मशीन चालू करायची नाही. तर काहींना सेफ्टी गार्ड जागेवर न वापरता काम करायची सवय असते, तसं करू नये, ते घातक असतं. तर मशीनचे सेफ्टी गार्ड हे जागेवर आहेत ते खात्री करूनच काम केलं पाहिजे. टेक मेजरमेंट ओनली आफ्टर द स्टॉपिंग द मशीन. काम झाल्यानंतर आपल्याला समजा जॉब चेक करायचा आहे तर आपल्या मशीनचं बटन्स बंद केल्यानंतर मशीन थांबेपर्यंत थोडी वाट पाहायची आहे आणि नंतरच त्याचं डायमेन्शन घ्यायचं आहे की आपलं काय माप आलेलं आहे काय नाही. यूज वुडन प्लॅंक ओव्हर द बेड व्हाईल लोडिंग अँड अनलोडिंग हेवी जॉब्स. आपल्याला जॉब लोडिंग करताना किंवा अनलोडिंग करताना, जॉब मशीनवर लावताना किंवा मशीनवर काढताना, तर त्या मशीनवरती जॉब लावण्यापूर्वी किंवा त्याच्या ठेवण्यापूर्वी उचलण्यापूर्वी त्या मशीनच्या टेबलवरती किंवा बेडवरती लाकडी फळ्यांचा वापर केला पाहिजे. कारण त्या पार्टमुळं मशीन बेडचं नुकसान व्हायला नाही पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी लाकडी फळीचा वापर केला पाहिजे की जेणेकरून लाकडी ठोकळा जो आहे तो काय करतो, जो काही घाव आहे किंवा जो धक्का आहे तो सहन करतो. सेफ्टी इज अ कन्सेप्ट, अंडरस्टँडिंग सेफ्टी इज अ हॅबिट अँड कल्टिवेट इट. सेफ्टी काय आहे, एक संकल्पना आहे. सुरक्षितता एक संकल्पना आहे. अंडरस्टँडिंग एक समज आहे, संकल्पना आहे, समज आहे. आणि सेफ्टी इज अ हॅबिट, सुरक्षेची काय करा, एक सवय करा. आणि कल्टिवेट इट म्हणजे काय, ही वाढवा. सुरक्षा काय करा, वाढवा. तुम्ही पाळत आहे आणखीन पुढं लोकांना त्याला सुरक्षा पाळण्यासाठी प्रोत्साहित करा की जेणेकरून सगळे सुरक्षित राहतील. तर अशा रीतीने आजचा जो आपला टॉपिक होता सुरक्षितता हा भाग आपण पाहिलेला आहे. अशा रीतीने आजचा आपला हा जो टॉपिक होता सेफ्टी हा या संपलेला आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सला द्या. म्हणजे तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील. तर पुढील लेसन जो आहे आपला, पुढील जो टॉपिक आहे तो आहे फर्स्ट एड मेथड अँड बेसिक ट्रेनिंग. याविषयी माहिती आपण पुढील पाठाला घेणार आहोत. धन्यवाद.